झाली बाई कांचनची विश पूर्ण झाली. त्यांना काही येत नाही मला नव्हे. सिनेमॅटोग्राफर आहे हे नेन मॅडम ते भाऊ मामाच्या गाडीवर जाते की. मी लाडूच्या कशी जाणार मामी बसली की दुसरी त्या गाडीवर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सारिका कांचनची दुनिया. आय होप तुम्ही सगळे खूप खूप मजेत असाल. तर आजचा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे आमचे जाऊबाई आणि भाऊजी आले आहेत. तर जाऊबाईंना मी अक्काच म्हणत असते, त्यामुळे अक्का आणि भाऊजी आलेले आहेत. मग काय घरात आता माणसं जमली की नाही, गप्पांना काही अंतच नसतोय. तर आता म्हटलं घरात तर काय सगळं चालूच आहे, आपण रोजच गप्पा वगैरे तर करतच असतो, पण त्या घरात बसण्यापेक्षा कुठेतरी जाऊया असं आमचं ठरलं. आणि फर्स्ट टाइम असं झालेलं आहे, कांचन आणि मी एकत्र नाही आलो आहे ना अक्का. खरं तर अक्का आणि भाऊजी आज जाणारच होते, पण पाऊस होता. असं पावसाचं काहीतरी कारण सांगून ना आम्ही त्यांना थांबवलं होतं. म्हणलं चला म्हणलं थांबूयाच. तर हे आहेत अक्का आणि ही काजल आहे, म्हणजे आमच्या भाच्याची बायको. आणि ही दोन मुलं आहेत, दोन्ही भाच्याचा एक एक मुलगा. तर पिल्या तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जी स्कूटी पार्क करून यायला लागली होती तर ती भाच्याची म्हणजे 2 नंबरच्या भाच्याची बायको आहे. आणि आता आमचं ठरलं होतं की नदी किनारी फिरायला जायचं. असं खरं सांगायचं तर प्रवास किती लांब आहे यापेक्षा सोबत कोण आहे हे जास्त महत्त्वाचं असतं, असं होतं. आणि आज तर आपलीच माणसं होती, त्यामुळे आम्ही मग मस्तपैकी नदी किनारी पोहोचलो. तर खूप छान वाटत होतं. समोर शांत वाहणारं पाणी, आजूबाजूला हिरवागार निसर्ग आणि सोबत आपल्या माणसांची साथ. आता यापेक्षा अजून सुंदर काय असू शकतं. खरा आनंद तर महागड्या ठिकाणी फिरण्यापेक्षा ना आपल्या माणसांसोबत घालवणाऱ्या क्षणामध्ये असतो, असं मला तरी वाटतं. कसं मॅचिंग करून यांचं चाललंय शूट. त्यांच्या बदलाला रिप्लेस करा. इथं काय राहुल्याला येणार झालं शूट कराय. राहुल्या नीट कर की. ह्या दोघांचं काय इकडे चालू आहे ताजमहल. तर आता जी बोलत होती ना ती वृषाली आहे, 2 नंबरच्या भाच्याची बायको. हा चालू पिल्या चालू पिल्या चालू. आणि ते पोरांचं पण त्यांचं काहीतरी चालू होतं. तर त्यांनी ना चिखलातलं काहीतरी टाकून दिलं. नवीन कॅमेऱ्यात पिल्या उभा राहा की तिथं. सारिका मामीच्या माग उभा. सारिका मामी बस. माझं नाही काय, मी यांचं करायला लागेल. वा 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 वा. मग मी शिकवायला त्यांना काही येत नाही म्हणा नव्हे.
ये ना सजनी ये ना. कुठं हाय ना. तो खोक बर धरतात पाया घाल धराय पाहिजे. झाली बाई कांचनची विश पूर्ण झाली. तिची लई इच्छा होती सारखं सारखं म्हणायची. ना असं काय पाहिजे वरपर्यंत पाहिजे. तर कांचनची लई दिवसापासूनची इच्छा होती की आहोने तिला असं उचलून व्हिडिओ बनवायचं. तर खूप दिवस झाले ते त्यांना म्हणत होती करूया व्हिडिओ करूया, पण आज त्याला हे आलं योगाला. अगं म्हणते मी येतच नाही मोदर उचलून घेतल्याशिवाय. तिचं बी राहिलंय हो व्हिडिओ करायचं. हे इकडं चाललंय राहुलचं काजलचं आणि पलीकडे चाललंय ह्यांचं. हे लाडे माग पिल्या काय गिटार वाजवते काय काल की. आका ह्याला ह्याला कसं समजवणार येते का. त्याच्यावर पायरी येऊन या. इथं उभा राहा होता. पायरी बस इकडे या. जाऊ दे पळत जावा. हा छान केलंय. नाही मला येत नाही. आणि आता फायनली भाऊजीने आकाला उचलून घेतलेला आहे. लय उशीर झाला आका म्हणत होत्या. तर आकांना व्हिडिओ बनवायचा होता छान असा आणि आम्ही ते बनवायला त्यांना सांगत होते असं करा तसं करा म्हणून. शेवटी आका जे म्हणत होते ना ते भाऊजींना करायलाच भाग लावला आकाने. तर सारखं आका म्हणत होते असं करा तसं करा. खरं तर भाऊजी खूप नको नको म्हणत होते, खूप हे करत होते, पण आकाने त्यांना करायलाच लावलं. गुड गुड छान छान. सिनेमॅटोग्राफर आहेत हे मॅडम म्हणते भाऊ. आणि नदीकडे पाहताना ना खरं तर एक गोष्ट जाणवली की नदीसारखंच आयुष्य हे सतत वाहत असतं. कधी सुखाचे क्षण येतात तर कधी अडचणी येतात, पण प्रवाह मात्र थांबवायचा नसतो. तर खूप छान वाटलं नदीच्या कडेला. आणि नंतर तिथून पुढे आम्ही निघालो गणपती मंदिरात. तर गणपती मंदिर तर हे सांगलीचं आराध्य दैवत आहे, तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ते कोणीही सांगलीमध्ये आलं ना तर गणपती मंदिर बघितल्याशिवाय काय जात नाही. तर तसंच आम्ही अक्काला भाऊजीला गणपती मंदिर बघायला घेऊन आलो होतो. खरं तर ते बऱ्याच वेळा इकडं आलेले आहेत, कारण आमची नणंद इकडेच होती, तुम्हाला तर माहितीच आहे. पण थोडेफार जे काही चेंजेस होते, हे नवीन जी मंदिरं होती देवदेवतांची तर ती केलेली होती. तर तीच आम्ही अक्काला आणि भाऊजीला दाखवत होतो. आणि आहोंचं आणि अक्कांचं इतकं छान बॉन्डिंग आहे ना, म्हणजे कसं लहानपणापासून ना आहो आमचे ना सगळ्यात लहान आहेत. म्हणजे तिघा भावांपैकी ना ते एकदम लहान आहेत. त्यामुळे ना सगळ्या भाऊजींसोबत ना त्यांचं खूप छान रिलेशनशिप आहे. असं म्हणजे खूप चेष्टा मस्करी चालते त्यांची. ते एकदम लहान होते त्या तिघींच्या पण लग्नात. तर अक्का पण खूप साऱ्या आठवणी सांगतात आहोंच्या. तिघी पण अक्का म्हणजे दोघी जाऊबाईंना मी अक्का अक्काच म्हणते, एकीला तेवढं ताई म्हणत असते. आणि आजचा खरंच छान वाटला दिवस, कारण सगळेजण सोबत होते. त्याच्यामुळे म्हणजे दिवस कसं गेला ना ते कळलंच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांचनची विश पूर्ण झाली की तिला ना खूप दिवसापासून ना आहोने उचलून घेतलेला व्हिडिओ बनवायचा होता. म्हणजे वट पौर्णिमेच्या वेळेस पण तिला तसा व्हिडिओ बनवायचा होता. ते नको नकोच म्हणत होते, पण आज भाऊजींना करायला लावायचं तर म्हणजे भाऊजी ह्यांनी घेतलं उचलून तर भाऊजी घेतील असं त्यांना वाटलं. त्यामुळे मग त्यांनी पण उचलून घेतलं होतं तिला. आणि मस्त व्हिडिओ झाला जो मी अपलोड केलेला आहे. आणि तुम्ही भरपूर सारे लाईक्स देखील केलेले आहेत त्या व्हिडिओला, इंस्टाला सुद्धा आणि फेसबुकला आणि यूट्यूबला पण. तर खूप छान झाला व्हिडिओ.
आणि पण तिलाच एकटीला उचलून घेतलं आणि मला नाही उचलून घेतलं. तर काय झालं होतं ना, मला ना भाऊजींसोबत म्हणजे भाऊजींसमोर ना थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं आणि तसंही मला ना खूप वेगळं वाटतं, म्हणजे असं कुठं बाहेर असं उचलून वगैरे घ्यायचं म्हणलं. त्यामुळे मीच त्यांना नको नको म्हणत होते, असं झालं होतं. त्यामुळे फक्त तिचाच उचलून घेतलेला व्हिडिओ झाला आणि माझा नाही झाला. तर यावर देखील कमेंट येतात की कांचन सारिकाताईचा पण असा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता, तिचा पण छान झाला असता व्हिडिओ. तर नेक्स्ट टाईम आम्ही आमच्या दोघांचा देखील बनवू आता, कधी पण जेव्हा पण आम्ही जाईल तेव्हा. मामा आता दाखवणार आहे नवग्रह. तर इथं ना नवग्रह आहेत. आता हे आहो सांगत होते अक्काला आणि भाऊजीला, आणि ते नंबरप्रमाणे पुढे पुढे जात होते, 1 नंबर 2 नंबर, आणि अक्का आणि भाऊजी त्यांच्यासोबत जात होते. तर नवग्रहांचं ह्यानी सांगत होते कांचन आणि दोघं. मी खूप दमले होते त्यामुळे मी लांबूनच पाया पडले, मी काय गेले नाही, कारण खूप आम्ही नदीकिनारी फिरलो होतो त्याच्यामुळे. याच्या संग संग कना 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 या दिसत एक नाही. आता तुमच्या हळदीचं गाव देऊ की देऊ गेल्या वाटायला लग्नाचं लग्न झालं आता देवाला. मला भाऊजीच घेऊन गेलते देव देव करायला. आणि राहुल आमचे होते, ते पण मधून मधून आवाज देत होते. तर खरं त्यांना पण खूप आवडतं व्लॉग बनवायला, व्हिडिओ बनवायला, आवाज वगैरे. खरं तर आता परतीची वेळ झाली होती. मन मात्र म्हणत होतं अजून थोडा वेळ थांबूया, पण प्रत्येक सुंदर दिवसाचा ना एक शेवट असतोच. आज आम्ही फक्त फिरायला गेलो नव्हतो, तर सोबत काही सुंदर आठवणी घेऊन चाललो होतो. अक्का, भाऊजी, राहुल, काजल, वृषाली आणि आम्ही सगळेच. तर या सगळ्यांसोबत घालवलेला ना हा दिवस खरंच खूप खास झाला होता आमच्यासाठी. तर मंडळी, असा होता हा आमचा खूप सुंदर फॅमिली डे. तर तुम्हालाही आमच्यासोबत हा दिवस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि आपल्या माणसांसोबत हा सुंदर क्षण जगत राहा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.